फेब्रुवारीला सूर्य हे कुंभ राशीमध्ये जाणार आहेत. कसा जाणार आहे? वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस थोडेसे त्रासदायक जाणार आहे, कारण चौथ्या घरामध्ये जेव्हा क्रूर ग्रह किंवा पापी ग्रह येतात हे चांगलं मानलं जात नाही. आणि इथे चौथ्या घरामध्ये पंचग्रही योग होतोय, त्याचबरोबर 17 तारखेला ग्रहण होत आहे. त्यामुळे थोडासा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी त्रास होऊ शकतो. चांगली बाब फक्त एवढीच आहे, गुरुची दृष्टी आहे, त्यामुळे थोडासा सूर्यावर दृष्टी आहे, त्यामुळे चांगल्या गोष्टी थोड्याशा होतील, म्हणजे त्रास थोडासा कमी होऊ शकतो. पण तुम्हाला उपाय करावे लागतील आणि स्वतःची काळजी घ्यावी लागेल. चौथं घर हे कशाला दाखवतं? चौथं घर हे मनस्थितीला दाखवतं, आईला दाखवतं, प्रॉपर्टीला दाखवतं. त्याचबरोबर एक लक्षात घ्या की स्वतःच्या घराला सुद्धा दाखवतं. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला थोडासा त्रासदायक होतील. लाईक घरामध्ये थोडेसे प्रॉब्लेम होऊ शकतात, घरामध्ये वादविवाद होऊ शकतो, तणावपूर्ण वातावरण राहू शकतं. त्याचबरोबर जर तुम्ही प्रॉपर्टी घेणार असाल, काही घर घेणार असाल, जमीन घेणार असाल, तर फार विचारपूर्वक घ्या. मी तर सांगेन की थांबा जरा, पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही थोडा वेळ घ्या. आत्ता या काळात घेऊ नका, थोडंसं गोंधळू शकतो किंवा डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो थोड्या वेळाने घ्या जर काही गोष्टी घेणार असाल तर. त्याचबरोबर ट्रान्सफर होण्याची खूप शक्यता आहे, तुमचा प्रवास होईल, जर तुम्हाला एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, याही गोष्टी आहेत. आईच्या तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. 10व्या घरामध्ये केतू आहे. आता हा केतू जेव्हापासून आहे तेव्हापासून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मनस्थिती तुमची ऑफिसमध्ये नीट नाहीये किंवा अस्वस्थ आहे. काय करायचं, कसं करायचं, याही गोष्टी थोड्याशा त्रासदायक होत आहेत. आणि या वेळेला काय होतंय की थोडासा अजून मतभेद होतील ऑफिसच्या लोकांशी, अधिकारी बॉस असतील त्यांच्याशी. त्यामुळे शांत राहा, मन शांत ठेवून काम करा. आणि त्याचबरोबर राशीचा स्वामी हा 23 फेब्रुवारीला पुन्हा या चौथ्या घरामध्ये येऊन मंगळ आणि राहूचा अंगारक योग होतोय. त्यामुळे खूप त्रासदायक अशा गोष्टी घरात, आईच्या तब्येतीला आणि काही गोष्टी ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. सो जेवढे तुम्ही शांत राहाल, जेवढे तुम्ही उपाय कराल, जेवढं तुम्ही स्वतःची काळजी घ्याल, स्वतःच्या हेल्थची सुद्धा काळजी तुम्हाला घ्यायची आहे. मेन म्हणजे मनाची काळजी घ्यायची. अतिविचार करू नका, देवावर विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवा. नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होतील. उपाय जे आहेत ते मी खाली देते. आदित्य स्तोत्र करा, ग्रहणानंतर गूळ किंवा गहू हे दान करा, आणि शांत राहा, गाडी व्यवस्थित चालवा. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की तब्येतीची नीट काळजी घ्या. रिलेशनमध्ये सुद्धा तणाव होऊ शकतो, त्यामुळे थोडंसं समजावून आणि शांत राहून निर्णय घ्या. नक्कीच चांगल्या